छत्रपती संभाजीनगर शहरात नातेवाईकांवर ठेवलेला विश्वास एका व्यापाऱ्याला चांगलाच महागात पडलाय। पाहुणा म्हणून आलेल्या व्यक्तीने तब्बल 9 लाखांचा एवज लंपास करून पळाल्याची घटना उघडली आहे। तर सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुणेकर आरोपीचा शोध घेत आहेत। छत्रपती संभाजीनगर मधील मछली खडक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। येथील प्रसिद्ध व्यापारी मनोज मंगेश बोंबले यांच्या घरी भरदिवसा ही चोरी झाली। पुण्यातील धनकवडी येथे रहिवासी असलेला नातेवाईक निखिल राजेंद्र टिकार हा शहरात आला होता। त्याने मला औषध घ्यायचे आणि थोडा वेळ आराम करायचा असं सांगून मनोज बोंबले यांच्याकडे घराची चावी मागितली। नातेवाईक असल्याने बोंबले यांनीही विश्वास ठेवून दुकानातून चावी नेण्यास सांगितलं। त्यानंतर निखिल टिकार आणि त्याची पत्नी वर्षा टिकार यांनी घरात शिरून कपाटातील दागिने लंपास केले। यामध्ये 100 ग्राम सोन्याचे बिस्किट, किंमत 7 लाख रुपये, सोन्याची अंगठी, मणिपोत आणि कानातील वेल, 300 ग्राम चांदीचा तुकडा असा एकूण 9,07,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। व्यापारी मनोज बोंबले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड या प्रकरणाचा अधिक तपास करतायत।